आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार परिणय फुके भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबासोबत केली आहे। बघा असं आहे की एक तर मला असं वाटतं त्यांनी चुकीचं नाव घेतलेलं आहे। त्यांनी राहुल गांधींचं नाव घेताना चुकीने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं आहे। निश्चितच कुठेतरी काँग्रेस पक्षाचं आज अस्तित्व महाराष्ट्रामध्ये संपलेलं आहे। कुठेतरी काहीतरी असं टीका टिप्पणी करून मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तींवर, देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या व्यक्तीवर काहीतरी टीका टिप्पणी करून काहीतरी मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहणं, कुठेतरी दिल्लीतले जे यांचे आका आहे त्यांना खुश करण्याचा हा मला वाटतं हर्षवर्धन सपकाळांचा केविलवाणा प्रयत्न आहे। याचा आम्ही निंदा करतो, पण ज्या आदर्शावर आम्ही सर्व आणि माननीय फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शावर हे राज्य चालवण्याचं काम करत आहे आणि आज त्यांची तुलना जर औरंगजेबासोबत करत आहे तर ह्याच्यात फार हे निंदनीय आहे आणि आज आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण हा नुसतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा हा अपमान आहे आणि त्यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही आज सभागृहात मागणी करणार आहे। ते बोलताना तर बोलले की तुलना करताना की औरंगजेबासारखेच क्रूर शासक फडणवीस आहे असा शब्द वापर नाही। मी तुम्हाला सांगितलं की ते नुसतं दिल्लीच्या लोकांना किंवा दिल्लीच्या त्यांच्या आकांना दाखवण्याकरता ते हे सगळं बोलून राहिले आणि फडणवीस साहेबांची तुलना औरंगजेबासोबत करणं म्हणजे मला असं वाटतं त्यांच्या बुद्धीचा दिवाळखोर निघालेली आहे। नाना पटोले म्हणाले की परिणय फुके यांना आज विधान परिषदेच्या सभागृहातच त्यांचं उत्तर दिलं जाईल। मला असं आहे की मी तर चॅलेंज करतो की त्यांनी खरं जे त्यांनी म्हटलं की मला घेरणार, तर त्यांनी आज खरंच मला सभागृहात घेरून दाखवा। आणखीन काय काय पुरावे बाहेर त्यांनाही माहीत पडणार। आणखी काही ऑडिओ क्लिप बाहेर काढणार परत नाही। बघा असं आहे, मी त्या सगळ्याच्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माननीय मुख्यमंत्री साहेबांना CDR आणि ते पेनड्राईव्हमध्ये दिलेलं आहे आणि निश्चितच त्यात ते फॉरेन्सिक टेस्ट झाल्यानंतर याच्यावर मी काही भाष्य करणार। सध्या आज सभागृहामध्ये जर का तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न झाला तर त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल। मी तुम्हाला सांगतो आणि मी चॅलेंजही करतो काँग्रेसवाल्यांना, ते घेरू शकत नाही, हिंमतच नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।